आपल्याला दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी बघायच्या आहेत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचाच महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंनी घातलं गारहाण। विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढल्यानं आयोजकांना भोवलं। मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल। प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका। कालच्या मोर्चानंतर आम्हाला अजितदादा आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षातून फोन। रोहित पवारांचं वक्तव्य, मतदार यादीमध्ये घोळ झाल्यामुळे भाजप आम्हाला अडचणीत आणेल असं नेत्यांनी म्हटल्याचा रोहित पवारांचा दावा। शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही, शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजे भोसलेंना इशारा। कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची ताकद दाखवू, देसाईंचा सज्जड इशारा। अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड। महायुतीतील समन्वयासाठी मुरलीधर मोहाळ यांच्या गटालाही दिली काही पदं। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात। या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये खणाखणी सुरू झाली आहे। जावळीमध्ये शंभूराज देसाईंनी स्वबळावर लढण्याचा थेट इशारा भाजपला दिलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे सत्याचा मोर्चानंतर शिंदे आणि अजित पवारांच्या नेत्यांनी धास्ती घेतलेली आहे। आम्हाला त्यांचे फोन येत आहेत असा दावा रोहित पवारांनी केलाय। त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे सत्ताधारी नेत्यांकडून आता दावे केले जात आहेत ते निवडणुकीच्या तारखांविषयी। वळसे पाटलांनी आगामी महापालिका निवडणुकांचं वेळापत्रक सांगून टाकलंय, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश देताना त्यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवारांची बिनविरोध निवड झाली आहे आणि पुढच्या 2 वर्षांनंतर मुरलीधर मोहाळ हे अध्यक्ष होतील असा निर्णय झाल्याची माहिती मिळते। बातम्या आपल्याला सविस्तर रूपाने बघायच्या आहेत आणि आताची महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाची दृश्य आपण बघतो। इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण सध्या करण्यात येत आहे। पिछली बार हमने इसे चंद्रयान 3 पर देखा था और अब हम देख रहे हैं LVM बाहुबली या उपग्रहाचं थेट प्रक्षेपण सध्या आपण बघतोय। Clear Sriharikota sky and the LVM-3 silhouette. Thrill and satisfaction together at the countenance of the witnessing ISRO scientists. Sharp to agent main auto. दोनों स्टेप ऑन बूस्टर्स S200 बूस्टर्स सामान्य निष्पादन करते हुए अपने उद्दिष्ट कक्षा की ओर बढ़ रहे हैं। यान को उद्दिष्ट कक्षा की ओर ले जाते हुए The Shah's tracking station continue to track the trajectory. First stage performance normal. प्रथम चरण का कुल कार्यकाल 126 सेकंड का होगा। तत्पश्चात S200 बूस्टर शांत हो जाएंगे और उन्हें यान से पृथक कर दिया जाएगा। इस कड़ी में अगला चरण L110 चलन है। L110 इंजन स्टार्टेड। जी हाँ, इसकी पुष्टि
उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनामध्ये विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि आमदारांची बैठक घेतली. 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवरती बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळेला दिले. जळगावच्या पाचोरा इकडे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी माहितीवरती टीका केली आहे. त्यांचीच री ओढत गुलाबराव पाटलांनी सुद्धा भाजपला घरचा आहेर दिलाय. भाजपमध्ये पाईप चोरीवाले एकत्र येत असून त्यांच्याकडे मशीन असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली. हिंगोलीच्या सेनगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीबाबत चर्चा केली. काँग्रेस नेते सत्यजित तांबे भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सत्यजित तांबे स्वतंत्र आहेत, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. भाजप प्रवेशाच्या चर्चांवरती बाळासाहेब थोरातांनी हे वक्तव्य केलं आहे. महायुतीमध्ये कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद दाखवून देणार असल्याचं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय. तर शिवसैनिकांना त्रास दिला तर तो त्रास सहन करणार नाही असंही ते म्हणाले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर करत कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. 5 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होऊन 30 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटलांनी अंदाज व्यक्त केला असेल. निवडणुकीच्या तारखा सांगण्यावरून बावनकुळेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं ते म्हणाले. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायलेलं आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या मुनगंटीवारांनी उघडदार देवा आता हे भजन गायले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. जालन्यातील खासदार कल्याण काळेंचं कार्यक्रम उधळून लावण्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलेलं आहे. कल्याण काळेंनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केल्याचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. जालन्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे. गायी कत्तलीच्या व्हायरल व्हिडिओवरती खासदार काळेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी काळेंचा निषेध केला आहे. मुंबईत काल मविया आणि मनसेच्या सत्याचा मोर्चा परवानगी नसताना काढणं हा आयोजकांना भोवलेला आहे. मोर्चाच्या आयोजकांवरती मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या राज्याच्या निवडणुकीत 30% मतं मिळवून भाजप सत्तेतील बिहारमध्ये मतचोरीचा फटका बसणार असा दावा शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय. भाजपाचे उमेदवार 10,000 मतांच्या फरकानं निवडून येतील असंही जानकर म्हणाले. एक व्यक्ती 5-5 वेळा मतदान करतो अशी परिस्थिती असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाडांनी केलेला आहे. तर निवडणूक आयोग ही नावं का काढत नाही असंही त्यांनी विचारलंय. पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांकडून नकारात्मकता पसरवण्याचा केविळवाणा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य करत मंत्री दादा भुसेंनी कालच्या मोर्चावरती जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या काळामध्ये धाराशिवसह मराठवाड्याचा दौरा करत आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सुजय विखेंनी निलेश लंकेंवरती टीका केली आहे. ज्यांनी या रस्त्यासाठी उपोषण केलं त्यावरती मतं मिळवली, त्यांनी त्याचं योग्य काय ते उत्तर द्यायला हवं असं म्हणत विखेंनी लंकेंवरती निशाणा साधला आहे. जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार आहे. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा एकदा सुरू केलं जात आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केवलराम काळे 4थ्यांदा संचालक पदाचा कारभार सांभाळत आहेत. दरम्यान त्यांचं जोरदार अभिनंदन करण्यात आलं आहे. बुलढाण्यातील नगराध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये 4 वेळा असल्याचं समोर आलंय. प्रभाग 2 मध्ये 3 वेळा तर प्रभाग 3 मध्ये 1 वेळा नाव आहे. धुळ्याच्या पळनेर नगरपंचायतीसाठी होऊ घातलेल्या पहिल्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे. दादा भुसेंच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पदाधिकाऱ्यांना यावेळेला मार्गदर्शन करण्यात आलं आहे. 11 नोव्हेंबरला महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे गेल्या 3.5 वर्षांपासून रखडलेल्या पालिका निवडणुकीला आता वेग येतोय. कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अरबाज पटेल, अमन शेख आणि मयूर वाघमारे या 3ही आरोपींना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
पुण्यातील कोंढवा हत्या प्रकरणात अंधेकर टोळीचा संबंध असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणात 9 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी दिली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर इकडे दर्शनासाठी आकारण्यात येणारं शुल्क बंद करण्याची मागणी केलेली आहे. सर्वांना समान दर्शनाची संधी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडणार असा इशाराही दिलाय. जळगावमध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मोठ्या संख्येने भाविकांनी रथोत्सवात सहभाग घेतलेला आहे. दरम्यान जोरदार जयघोष देखील करण्यात आला आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने बुलढाण्यातील शेगाव या ठिकाणी गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. शनिवार आणि रविवार दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे संतनगरी शेगाव हाऊसफुल झाली आहे. खालापुरातील सासगावामध्ये एकादशी निमित्ताने भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रायगड जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून दिंड्या सासगावामध्ये येत आहेत. रुक्मिणी मातेची विधिवत पूजा देखील करण्यात येते. देहूनगरी विठ्ठलमय झाली आहे. पंढरपूरच्या एकादशीप्रमाणेच देहूत सुद्धा वैष्णवांची अप्रतिम मांदियाळी अनुभवायला मिळाली. सर्वत्र ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष बघायला मिळतोय. जळगावात कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. गरताड या ठिकाणी विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या आरतीचा मान गावातील भगवान पाटील आणि संजूबाई पाटील या दाम्पत्याला देण्यात आला आहे. साईबाबांच्या शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय. साई समाधीवरती विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. साई मूर्तीला सुवर्ण आभूषणांसह तुळशीपत्रांची माळ परिधान करण्यात आली आहे. रायगडमध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मंदिराभोवताली कोस प्रदक्षिणा भाविकांचं आकर्षण ठरते. चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अर्धा किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी फिल्मी स्टाईलने या आरोपीला पकडलेला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. साताऱ्यातील मलकापूर शहरामध्ये किरकोळ कारणावरून एकाला धारदार शस्त्रानं भोसकलेला आहे. 2 मित्रांमधील किरकोळ भांडणातून हत्या झालेली असून सुदर्शन चोरगे या 26 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान संशयित आरोपी आदित्य देसाईला पोलिसांनी ईश्वरपुरातून ताब्यात घेतलाय. रोहित दर्याकडे लोकांना बंदी कसं बनवायचं याचा त्याने सराव केला होता असा खळबळजनक खुलासा छत्रपती संभाजीनगरमधील किशोर अग्रवाल यांनी केलाय. किशोर अग्रवाल हे घटनेच्या दिवशी सकाळी रोहित आर्यासोबत होते अशी माहिती त्यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. नागपूरच्या अवस्थी चौक परिसरातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 2 तरुण गळ्यामध्ये धामण जातीचा साप घेऊन दुचाकी चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिस 2 तरुणांचा शोध घेत आहेत. गणेश काळे हत्या प्रकरणातील गँगस्टर बंडू अंदेकर आणि कृष्णा अंदेकर यांच्यासह 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. बंड गार्डन मेट्रो स्थानकाजवळ 4चाकी मेट्रोच्या पिलरला धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. पुणे बेंगलोर महामार्गावरती दुचाकीचा अपघात झाला. शिये फाट्यानजीक कोल्हापूरच्या दिशेने येत असताना खड्ड्यांमध्ये दुचाकी घसरली. या घटनेत 2 जण जखमी झाले. यवतमाळच्या पुसद माहूर रोडवरती माहूरकडून भरधाव येणारा ट्रक थेट एका किराणा दुकानामध्ये शिरला. यावेळेला सुदैवाने एका व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावलेला तर अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. जळगावच्या रावेर तालुक्यातील सावदामध्ये ट्रकचा अपघात झाला. अपघातात रोजोदा आणि हिंगोणा या ठिकाणी 13 कामगार जखमी झालेले आहेत. गावातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली आहे. मिरच्या केस तालुक्यातील नांदूर घाट या ठिकाणी 10 ते 12 महिलांकडून घरचा दरवाजा फोडत एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. घरातील साहित्याची देखील तोडफोड करण्यात आली आणि संपूर्ण प्रकार जागेच्या वादातून झाल्याची माहिती समोर आली. मालेगावात 2 गटात तुफान रडा झालाय. रडादरम्यान गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय. चाळीसगाव कन्नड रोडवरील दरोड्याचा उलगडा करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या आधाराने गुन्ह्याची उकल करण्यात आली. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. म्हसळा तालुक्यातील मेंढदी गावामध्ये एक वृद्ध दाम्पत्य संशयास्पद अवस्थेमध्ये मृत सापडलेला आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. गोंदियात गांजाची वाहतूक करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळेला पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. गोमाजी चौधरी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नंदुरबारच्या चिखली बुद्रुक गावामध्ये अवैध दारूसाठ्यावरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळेला पोलिसांनी सगळा दारूसाठा जप्त केला आहे.
सांगलीतील मिरजमध्ये सोशल मीडियावरती रील्स बनवण्यासाठी बेकायदा तलवार बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचं समोर आलेलं आहे. या कारवाईमध्ये 20 सिलेंडर, 1 इलेक्ट्रिक मोटर आणि 2 वजन काटे असा एकूण 85,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. धाराशिवमध्ये महामार्गावरती वाहनधारकांची लूट करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यावेळेला पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दौंड तालुक्यातील राहू गावात गुराळ घरामध्ये काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांवरती अत्याचार केला गेलाय. 9 कुटुंबातील 11 पुरुष 9 महिलांसोबत पोलीस ठेवलेल्या 7 मुलांची सुटका करण्यात आली आहे. छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.